अभ्यास घटक होता तो पूर्ण केलेला आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण एका नव्या आगळ्या वेगळ्या घटकाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी स्क्रीनवर काही दिसत असेल विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ. एकदा आपण याची उजळणी करून घेऊया. म्हणजे यानंतरचा जो आपला सुरू होणारा उपघटक आहे किंवा घटक आहे यातला व्याकरणाच्या अनुषंगाने त्याच्या पार्श्वभूमीवर आपण हे पुन्हा एकदा रिकॅप करत आहोत. आणि हे रिकॅप महत्वाचं का आहे तर दिलेल्या प्रत्यय कारकार्थ हे आपल्याला पुढील पाठामध्ये उपयुक्त ठरणारे आहेत. सहसा कारकार्थ जरी नाही विचारले तरी त्याचे प्रत्यय आणि त्याचा प्रकार जो आहे हा या प्रकरणाच्या अनुषंगाने महत्वाचा आहे. म्हणून इथले आपण एकदा जी काही विभक्ती प्रकरणाची सुरुवात आपण केली होती त्यातले घटक उपघटक कारकार्थ त्याचे आता प्रत्यय त्याचे प्रमुख कारकार्थ आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. पहिला आहे विभक्ती प्रथमा, जिचा एक वचनामध्ये कोणताही प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये सुद्धा कोणताही प्रत्यय नाही आणि कारकार्थ आहे कर्ता. कारकार्थ आहे कर्ता. विभक्ती आहे द्वितीया, द्वितीयचे एक वचनातले प्रत्यय आहेत सलाते, अनेक वचनातले प्रत्यय आहेत सला नाते आणि कारकार्थ आहे कर्म. तृतीयामध्ये पाहूया, तृतीयामध्ये दिलेले जे काही प्रत्यय आहेत एकवचनी प्रत्यय आहेत नेयशी आणि अनेकवचनी प्रत्यय आहेत निशी इही. साधन आहे करण किंवा कारकार्थ ज्याला म्हणतो आपण साधन करण. चतुर्थी विभक्तीचे पहा सलाते सलानाते, द्वितीया आणि चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत पण इथं कारकार्थ कर्म असेल आणि इथं संप्रदान किंवा भेट. चतुर्थीमध्ये संप्रदान असेल किंवा भेट असेल. मग हे जे काही रचना असेल ही वेगवेगळी आहे. जरी प्रत्यय सारखे असले तरी त्याचा कारकार्थ वेगळा आहे. संप्रदान दान भेट. पंचमीचे कारकार्थ आहेत एकवचनी ऊन अनेकवचनी सुद्धा ऊन या रूपातच हे पाहायला मिळतात. त्यानंतर त्याचं जे काही कारकार्थ आहे तो आहे अपादान. अपादान म्हणजे दुरावा किंवा वियोग. आणि संबोधन मध्ये फक्त अनेक वचनी प्रत्यय आहे नो आणि त्याचा कारकार्थ आहे हा. ज्यावेळेस एखाद्याला आपल्याला हाक मारायची असते त्यावेळेस या कारकार्थांचा आपल्याला उपयोग घ्यावा लागतो. म्हणजे दिलेले जे विभक्तीचे प्रत्यय आहेत हे विभक्तीचे प्रत्यय शब्दांना जोडून येण्याचं काम करतात. कालही आपण पाहिलं की विभक्तीच्या प्रत्ययांना कुठलाही स्वतंत्र अर्थ नसतो पण ते त्या ज्या शब्दाला जोडून येतात त्या शब्दांच्या रचनेनुसार त्यामध्ये काही ना काही बदल जाणवत असतात आणि हे होणारे बदल जे आहेत हे बदल दिलेल्या घटकाच्या रचनेनुसार असणारे आहेत. म्हणजे दिलेली जी रचना असेल ही रचना त्या घटकाला अनुसरून म्हणजे का आपल्याला जी काही रचना दिलेली असेल त्यामध्ये कारकार्थ कर्म कर्ता क्रियापद जी काही असेल ही कर्त्याच्या कर्माच्या क्रियापदाच्या रूपानुसार झालेली वाक्याची ठेवण असणार आहे. म्हणजे वाक्यातील जे घटक उपघटक आहेत या सर्वांच्या पद्धतीने आपल्याला याची जुळवणी करायची आहे. आज आपण एक घटक घेत आहोत सामासिक शब्द. सामासिक शब्द म्हणजे समास जो आपण काल पाहिला होता. आणि या सामासिक शब्दाचं महत्व काय असते किंवा समास म्हणजे काय या घटकानुसार आपण आता सुरुवात करूया. समास म्हणजे काय तर आपल्याला सांगितलं होतं की दोन शब्दांची जुळवणी. मग दोन शब्द शेजारी शेजारी येणारे असतील किंवा दोन शब्दांमधला अर्थ काय असेल हा आपल्याला पडताळून पाहणे गरजेचे ठरते. मग या समासाचं जे काही असेल समासाची रचना जी असेल समासाचं जे काही प्रकार असतील या प्रकारानुसार महत्वपूर्ण काय आहे तर समास म्हणजे सुरुवातीला आपण समजून घेऊया शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात. पहा शब्दांची काटकसर करायची म्हणजे काटकसर म्हणजे काय शब्द जोडून घ्यायचे अनेक शब्दांपासून आपल्याला एकच शब्द जोडशब्द तयार करायचा आहे या प्रकाराला म्हणायचं समास. म्हणजे शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात. म्हणजे समासापासून तयार झालेल्या शब्दांना सामासिक शब्द असे म्हणतात. या काल आपण पाहिलं सामासिक शब्द कसे पाहिले आई वडील राम लक्ष्मण पाप पुण्य हे काही शब्द आपण त्या ठिकाणी पाहिले होते. मग इथं या शब्दांची फोड करून दाखवण्यात जो काही आपण दाखवत असतो फोड करून त्याला म्हणायचं विग्रह. विग्रह म्हणजेच काय
वेगवेगळे करणे. जसं आपण संधी करताना पाहिलं होतं, संधीचा विग्रह. मग संधीतले दोन शब्द किंवा दोन घटक हे आपण त्या ठिकाणी वेगवेगळे करत होतो. विग्रह म्हणजे वेगवेगळे करणे. समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात. पहा, समासामध्ये फक्त दोन शब्द शेजारी शेजारी ठेवले जातात. समास म्हणजे काय? सम अधिक अस बरोबर एकत्र होणे, म्हणजे ज्याला म्हणायचं असे होणे. समास म्हणजे काय? असे होणे किंवा एकत्र होणे. ही जी रचना असेल ती समास म्हणून ओळखली जाते. एकाच सामासिक शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे विग्रह होऊ शकतो. म्हणजे सामासिक शब्द जरी एक दिलेला असला तरी त्याचा विग्रह हा अनेक प्रकारे होत असतो. मग इथं लक्षात घ्यायचं, समास म्हणजे काय? तर जोड शब्द किंवा शब्दांची काटकसर तयार करण्यात आलेला एकच शब्द. शब्दांची काटकसर म्हणजे सरमिसळ करायची शब्दांची, आणि ही सरमिसळ काही अक्षर गाळायची आहेत, काही अक्षर त्यामध्ये जुळवणूक करताना उपयोगात आणायचे आहेत. मग या समासापासून बनलेल्या शब्दांना सामासिक शब्द असे म्हणतो आपण. सामासिक शब्दाची काल रचना पाहिली. मग या समासाचे काही प्रमुख प्रकार पडतात. मग हे समास एकूण 4 प्रकारचे आहेत. समासाचे एकूण 4 प्रकार. पहिला आहे अव्ययी भाव, दुसरा आहे तत्पुरुष, तिसरा आहे द्वंद्व आणि चौथा आहे बहुब्रूही. समासाचे हे 4 प्रकार म्हणजे 4 भागच आहेत असं म्हटलं तरी चालेल, कारण प्रत्येकाची रचना ही काहीतरी नियमबद्ध स्वरूपात आहे आणि त्याला अनुसरून ते शब्द दिलेले आहेत. मग अव्ययी भाव समास असेल पहिला, दुसरा असेल तत्पुरुष, तिसरा असेल द्वंद्व आणि चौथा असेल बहुब्रूही. यातला जो दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास, या तत्पुरुष समासामध्ये आणखी काही उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहा, व्याधिकरण तत्पुरुष, याच्यामध्ये पुन्हा प्रकार आहेत. विभक्ती तत्पुरुष, आलुक तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, मध्यम पदलोपी. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे ज्यातला मुख्य समानाधिकरण. मग समानाधिकरण मध्ये कर्मधारय किंवा द्विगु समास. आता द्वंद्वामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. बहुब्रूहीमध्ये सुद्धा याचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे विभक्ती बहुब्रूही. या विभक्ती बहुब्रूहीचे 2 प्रकार पडतात आणखी, समानाधिकरण आणि व्याधिकरण. दुसरा आहे नत्र बहुब्रूही, त्यानंतर सहबहुब्रूही आणि चौथा आहे प्रादि बहुव्रीही. आता हे जी काही रचना आहेत किंवा समासाचे 4 प्रकार आहेत, या 4 प्रकारावर आधारित आपल्याला प्रश्न संख्या सुद्धा उदाहरणांसह पाहायला मिळते. म्हणजे परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न निश्चित स्वरूपामध्ये असतात आणि हे प्रश्न आपल्याला या 4ही मुख्य प्रकारांभोवती फिरवलेले पाहायला मिळतात, जे तत्पुरुष, अव्ययी भाव, द्वंद्व आणि बहुव्रीही. ज्यामध्ये आपल्याला मग याच्या उपप्रकारावर प्रश्न असतील, या उपप्रकारावर प्रश्न असतील किंवा याही उपप्रकारावर प्रश्न दिलेले असतील. उपप्रश्न सुद्धा यावर तयार होऊ शकतात. म्हणून हे समास म्हणजे काय? तर समास म्हणजे शब्दांची सरमिसळ किंवा शब्दांच्या एकत्र होण्याच्या किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकाराला आपण समास म्हणतो. हे या ठिकाणी आपलं स्पष्ट झालेलं आहे. मग या जोड शब्दयुक्त रूपातून बनलेल्या सामासिक शब्दांना, म्हणजे यापासून तयार झालेल्या शब्दांना आपण सामासिक शब्द सुद्धा म्हणतो. ही सुद्धा या ठिकाणची व्याख्या आपल्याला दोन्ही मिळालेली आहे, म्हणजे समासाची व्याख्या आणि त्यानंतर सामासिक शब्दांची व्याख्या. मग ही सामासिक शब्दांची रचना जी असेल ही व्याकरणाच्या दृष्टीनं किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. दिलेले प्रश्न कोणत्या स्वरूपात आहेत आणि त्यावरती उत्तरांचा जो पर्याय आहे किंवा उत्तरांचा जो भडीमार आपल्याला करायचा आहे हा सुद्धा त्यानुसार करता आला पाहिजे. मग अव्ययी भाव समास आता काय आहे, त्याच्यानंतर बहुब्रूही काय आहे, द्वंद्व काय आहे, तत्पुरुष काय आहे, हे 4 प्रकारांचं आपल्याला थोडक्यात एका वेन आकृतीच्या माध्यमातून विश्लेषण करून पाहता येईल. ही जी वेन आकृती आपल्या समोर दिसत आहे यामध्ये एक वर्तुळ काढलेलं आहे आणि त्याचे 4 भाग केलेले आहेत. समान भागामध्ये ही आकृती विभागलेली आहे आणि काहीतरी त्याच्यावरती लाल अक्षरामध्ये काही 1 2 3 4 असे 1 2 असे अंक दिले आहेत. काही ठिकाणी 2 ला त्याच्यावरती रेष मारली आहे, काही 1 ला मारलेली आहे, काही 1 व 2 दोन्हीला मारलेली आहे, तर काही प्रकारामध्ये एकाही संख्येवर रेष मारलेली नाही. मग आता ही जी काही रचना आहे किंवा या समासाचं जे काही आपल्याला विश्लेषण या आकृतीच्या आधारे करता येईल ते थोडक्यात आपण समजून घेऊया. इथं लक्षात येईल की दिलेली जी रचना आहे, दिलेली जी मांडणी आहे, या मांडणीनुसार आपल्याला काही वेगळेपणा याच्यात जाणवतो का किंवा दिलेली रचना कशी आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेता येऊ शकते. आता इथं एक एक प्रकार आपण समजून घेऊया. पहिला प्रकार आहे आपला अव्ययी भाव समास. आता अव्ययी भाव समासामध्ये 1 अधिक 2 असं दिलंय आणि दुसऱ्या पदावरती तिरपी रेष मारलेली आहे पहा. आणि इथं कंसामध्ये दिलंय प्रथम पद प्रधान. प्रथम पद प्रधान. प्रथम म्हणजे पहिले, प्रधान म्हणजे मुख्य आणि पद म्हणजे शब्द.
म्हणजे दिलेल्या अक्षरातला पहिलं जे दिलेल्या शब्दातलं पहिलं अक्षर किंवा पहिला जो जोडलेला शब्द असेल हा काय असेल, या ठिकाणी प्रमुख असेल, प्रधान असेल, मुख्य असेल. म्हणजे या पहिल्या पदावरून या समासाचं जे काही वर्गीकरण आहे ते ठरणार आहे. जर त्या वाक्यामध्ये किंवा शब्दांमध्ये पहिलं पद प्रधान असेल तर तो अव्ययी भाव समास होतो. पहिलं पद जर प्रधान असेल तर तो अव्ययी भाव समास म्हणून ओळखल्या जातो. आता इथं पहा काही शब्द दिले आहेत, स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक शब्द. मग हे रीतिवाचक, कालवाचक, स्थलवाचक कसे आहेत पहा. घरोघरी, घरोघरी म्हणजे काय, प्रत्येक घरी. घरोघरी म्हणजे काय, प्रत्येक घरी. आपण काल पाहिलं होतं उदाहरण दारोदार. मग दारोदार म्हणजे काय पाहिलं होतं काल, दारोदार म्हणजे प्रत्येक दारी. हा, मग तसंच हे स्थलवाचक होतं. मग आता इथं घरोघरी म्हणजे काय झालं, त्याचं विश्लेषण आपल्याला करता येईल, प्रत्येक घरी. क्षणोक्षणी कालवाचक पहा, क्षणोक्षणी मध्ये प्रत्येक क्षणी, प्रत्येक क्षणाला कालवाचक. रीतिवाचक यथाशक्ती. यथाशक्ती म्हणजे काय, आता काल आपण यथाचे अर्थ पाहिले होते, यथा जन्म, आज आमरण. मग यथाशक्ती, शक्ती म्हणजे काय, यथा, यथाचा अर्थ होतो प्रमाणे, शक्तीप्रमाणे, शक्तीप्रमाणे. यथा, यथा म्हणजे प्रमाणे, मग शक्तीप्रमाणे असं त्याचं आपल्याला विग्रह करता येईल, शक्तीप्रमाणे. आणि हे चारही जी काही आपल्याला म्हणजे स्थलवाचक, रीतिवाचक, क्षणोक्षणी ही जी काही नावं दिली आहेत कालवाचक, ही सगळी क्रियाविशेषणे असू शकतात. क्रियाविशेषणाच्या प्रकारामध्ये येणारे शब्द असू शकतात आणि त्यातून क्रिया दर्शवलेले, क्रियेचं विशेषण सुद्धा दर्शवलेलं असते. मग ही जी काही रचना आहे, ही रचना प्रथम पदाशी संबंधित असेल तर त्याला आपण म्हणतो अव्ययीभाव समास. कोणताही शब्द जर त्यातलं पहिलं अक्षर किंवा पहिलं पद, पहिला जे दिलेलं जोडाक्षर असेल, हे महत्वाचं ज्या या ठिकाणी आढळून येते त्यावेळी हा अव्ययीभाव समास होत असतो. आता इथं पहा, घरोघरी, पहिलं घरो घरी, प्रत्येक घरी. क्षणोक्षणी म्हणजे पहिल्याच क्षणाला त्याचे महत्व दिलेलं आहे. यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे त्याचं जे काही विश्लेषण आपल्याला या ठिकाणी तीनही शब्दांचं केलेलं दिसून येते. आता दुसऱ्या याच्यामध्ये पहा, दुसऱ्या रचनेमध्ये काय दिलंय, तत्पुरुष मध्ये या. तत्पुरुष मध्ये दिलेल्या जागी पहा, 1+2 आहे आणि 1 वरती तिरपिरेष मारलेली आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्या पदाला कुठलंही महत्व नाही असं त्याचा अर्थ होत आहे. आणि कंसामध्ये दिलंय द्वितीय पद प्रधान, द्वितीय पद प्रधान म्हणजे दुसऱ्या पदाला या ठिकाणी महत्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे पहिलं पद गौण समजले आलेलं आहे. पहिल्या पदाला जे काही महत्व अव्ययीभाव मध्ये होतं ते आता या ठिकाणी राहिलेलं नाही. म्हणजेच दुसरं पद ज्या वेळेस प्रमुख असेल, दुसरं पद ज्या वेळेस प्रधान असेल, त्यावेळेस होणारा समास हा तत्पुरुष समास असतो. पहिलं पद ज्यावेळेस प्रधान असेल त्यावेळेस अव्ययीभाव, पण दुसरा पद जर महत्वाचा असेल त्यावेळेस तत्पुरुष समास होत असतो. मग याची काही उदाहरणं दिलीत पहा. 2 घटकांचा उल्लेख होतो, दिलेल्या शब्दांमध्ये 2 घटकांचा उल्लेख होतो, परंतु फक्त दुसऱ्या घटकाचे अस्तित्व जाणवते. दुसऱ्या घटकाचे काय जाणवते, अस्तित्व जाणवते. इथं उदाहरण दिले शेतकरी, उदाहरण दिले आपल्या समोर शेतकरी. मग शेतकरी या शब्दामध्ये पहा, फक्त शेती करणारा दिसतो. शेतकरी मध्ये कोण, शेतकरी आपल्या पुढे नाव आलं की लक्षात येते आपल्याला, काय लक्षात येते, शेती लक्षात येत नाही, तर शेती करणारा किंवा शेती कसणारा, शेतकरी करणारा, शेती करणारा कोण, तर शेतकरी. असं द्वितीय पदाचं म्हणजे या शब्दातलं शेतकरी यावरून आपल्याला विश्लेषण कळते की शेती करणारा तो शेतकरी. म्हणजे दुसऱ्या पदाला या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. 2 घटक असतात पण अस्तित्वात जाणवते फक्त दुसरा घटक, पहिला घटक कुठेही या ठिकाणी जाणवत नाही. तिसरा आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास याला म्हणतात. याच्यामध्ये पहा, 1+2 आणि दोन्ही पदे प्रधान असं दिले, याच्यावरती कुठल्याही संख्येवर रेष मारलेली नाही. म्हणजे आता दोन्ही पद महत्वाची असणारी आहेत, दोन्ही पदांना काहीतरी महत्व या समासामध्ये प्राप्त झालेलं आहे. इथं उल्लेख केलेल्या घटकापैकी कोणत्या घटकाची निवड केली जाते यावरून खालील प्रकार पडतात. पहा, दोन्ही जर आवश्यक असतील तर इतरेत्तर द्वंद्व. मग इतरेत्तर द्वंद्व मध्ये काय, आई वडील, दोन्ही घटक आवश्यक आहेत की नाही पहा. आई वडील, पालकांच्या दृष्टीनं, पालकत्वाच्या दृष्टीनं आई सुद्धा महत्वाची आहे आणि वडील सुद्धा महत्वाचे आहेत. मग हे ज्यावेळेस दोन्ही घटक महत्वाचे असतात त्यावेळेस हा इतरेत्तर द्वंद्व समास होत असतो, इतरेत्तर द्वंद्व.
दुसरा घटक पहा, दोन्हीपैकी एक घटक जर महत्वाचा असेल, दोन्हीपैकी एक घटक जर महत्वाचा असेल तर तो असतो वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व, वैकल्पिक म्हणजेच निवड. आपण पाहिलं होतं विकल्प, विकल्प म्हणजे चहा की कॉफी, चहा की कॉफी, विकल्प. याच्यामध्ये स्लॅश अशी रेष मारली होती आपण, चहा किंवा कॉफी जे काही असेल ते विकल्प. मग वैकल्पिक 15-16, 15-16 पहा, 15 किंवा 16. आता विरुद्धार्थी, तसे अनेक घटक समाहार, म्हणजे जर अनेक घटक जर महत्वाचे असतील तर समाहार, म्हणजे सगळेच घटक त्याच्यात दिलेले महत्वाचे असतील तर समाहार द्वंद्व समास होत असतो. मग याच्यामध्ये वेणी फणी, वेणी महत्वाची आहे, फणी महत्वाची आहे. विसरायचं असेल तर दोन्हीही आवश्यक आहेत. साहित्य दर्शवणारे काही त्याच्यामध्ये समाहार म्हणजे साहित्याचा सुद्धा समावेश केलेला असतो. त्यानंतर जी काही चौथी रचना आहे आपली ती समासाची आहे बहुब्रूही. यामध्ये काय केले पहा, 1+2 दोन्हीवरही रेषा मारलेल्या आहेत, म्हणजे दोन्हीचंही महत्व या ठिकाणी काढून टाकण्यात आलेलं आहे. दोन्ही पद प्रधान नाहीत. मग इथं दोन्ही पदे प्रधान नसताना, म्हणजे दोन्ही पद प्रधान आहेत का इथं नाही, तर आता या दोन घटकापेक्षा तिसरंच घटक आपल्या डोळ्यापुढे येणार आहे. म्हणजे दिलेल्या माहितीवरून पहिलंही महत्वाचं नाही आणि दुसरंही महत्वाचं नाही, तर या दोन्हीच्या संबंधाने तिसराच घटक महत्वाचा ठरणार आहे. आता तिसरा घटक महत्वाचा ठरणार आहे आणि तो तिसरा घटक या दोन्ही पदामध्ये नसणार आहे. मग त्याच्यावरून आता हा तिसरा घटक डोळ्यासमोर आणून आपल्याला तो ओळखायचा असतो. मग इथं रचना केलेली पहा, उल्लेख केलेल्या घटकापेक्षा तिसराच घटक डोळ्यासमोर येतो. पहा, उल्लेख केलेल्या घटकापेक्षा तिसराच घटक महत्वाचा येतो. मग आता इथं पहा, वक्रतुंड नाव दिले आपल्याला, वक्रतुंड. वक्र म्हणजे काय बरं, आणि तुंड म्हणजे तोंड. आता तोंड म्हणजे, तुंड म्हणजे तोंड, आपण असं त्याचा अर्थ अभिप्रेत घेऊ. मग वक्र म्हणजे काय सांगा, वक्र म्हणजे वाकलेले किंवा वाकडे. आता वक्रतुंड कोणाला म्हणतो आपण, वक्रतुंड गणपतीला. गणपती बाप्पा, ज्यांच्या आरतीमध्ये सुद्धा म्हणतो आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ श्लोक वगैरे म्हणताना सुद्धा त्यांचा उल्लेख करतो. मग इथं पहा, आता मी वर शब्द लिहिले, वक्र म्हणजे वाकडे किंवा वाकलेले आणि तुंड म्हणजे तोंड. मग हे या वक्र म्हणजे वाकलेल्या विषयी बोलत नाही आणि तुंड विषयी बोलत नाही, म्हणजे जे काही तोंड वक्र असा शब्द दिलाय, वाकड्या असलेल्या बद्दलही बोलत नाही किंवा त्याचं विश्लेषण सांगत नाही किंवा त्या तोंडाविषयीही माहिती देत नाही. गणपती बाप्पाचं तोंड पहा, वक्र सोंड, असं वक्री सोंड आहे, म्हणजे ते सोंड इकडं तिकडं फिरणारी आहे, ती जमा केलेली सुद्धा गोल आहे, म्हणून तिला आपण वक्रतुंड म्हणतो. मग या वाकड्या तोंडाविषयी न बोलता त्याच्यावरून आपला तिसराच अर्थबोध होत आहे. मग वक्रतुंड म्हणजे तिसरा अर्थबोध कोणता झाला, गणपती, याचं वक्रतुंड आहे. या प्रकारची जी रचना असते, म्हणजे दोनही घटक महत्वाचे नसून तिसराच घटक जर डोळ्यासमोर येत असेल तर त्याला म्हणतो आपण बहुब्रूही. आता पहा, अजून दुसरं मी एक उदाहरण या ठिकाणी येतो. नाव लिहिलंय स्क्रीनवर, गजानन. आता या गजानन मध्ये काय आहे बरं, विश्लेषण, याचा विग्रह करा बरं शब्दाचा. गजानन म्हणजे काय विग्रह होईल याचे, गजानन विग्रह करा शब्दाचा. गज अधिक गज अधिक गजाचे आहे असे आनंद, अधिक आनंद म्हणजे काय, मुख तोंड. मुख ज्याला म्हणतो, गजाचे मुख ज्याचे आहे, गजाचे, गज म्हणजे हत्ती. मग हत्तीचे ज्याला मुख आहे किंवा तोंड आहे हत्तीचं, तो झाला गजानन. पाहिजे गजाच्या म्हणजे हत्तीविषयी बोललं गेलेलं नाही आणि आनंद म्हणजे तोंडाविषयी बोललेलं नाही, तर ज्याला हे हत्तीचं तोंड आहे त्याच्याविषयी बोललेलं आहे, त्याच्याविषयी इथं विश्लेषण केलेलं आहे. मग तो गजानन म्हणजे गजाचे ज्याला आहे आनंद असा तो कोण आहे, मग पुन्हाही गणपती. असं त्याच्यातून विश्लेषण विग्रहात्मक आपल्याला
घ्यावा लागणार आहे. म्हणजे हे जी काही रचना आहे, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुब्रीही समास, या चारही रचना वेगवेगळ्या आहेत. पहिलं पद प्रधान असेल तर त्याला म्हणायचं अव्ययीभाव, दुसरं पद प्रधान असेल तर त्याला म्हणायचं तत्पुरुष, दोन्ही पद महत्वाची असतील तर ती झाली द्वंद्व, आणि दोन्ही पद सोडून तिसऱ्याच याचा अर्थ बदलत असेल तर तो झाला बहुब्रीही समास. आता ह्या समासाचे आपण एका एकाने विश्लेषण पाहूया. एका एका समासाला आपण या ठिकाणी काय करूया, आपल्या पद्धतीने मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया, म्हणजे जेणेकरून आपली जी काही रचना आहे समासाची, ती रचना या ठिकाणी पूर्ण करता येईल आणि अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचं जे काही आहे त्या बाबीकडे आपल्याला समासाच्या दृष्टीनं वळता येईल. आता ही रचना आकृती जी आपण वेन आकृती पाहिली, त्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळात्मक बाबींमध्ये 4 भागामध्ये 4ही समासाचं वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं होतं. मग आता याच्यानंतर काय होतं पहा, अव्ययीभाव समासाचं जी काही माहिती आहे ती आपल्या समोर आहे. अव्ययीभाव समास म्हणजे काय, याच्यामध्ये पहिलं पद प्रधान असतं, म्हटलं सांगितलं होतं प्रथम पद प्रधान असते, पहिलं पद महत्वाचं असते. मग हे पहिलं पद महत्वाचं आहे तर काय आहे याची व्याख्या पाहूया. विशेष काय सांगितलेलं आहे यामध्ये, या समासातील पहिले पद प्रधान असून ते उपसर्ग रूपी अव्यय असते. हे उपसर्ग संस्कृत, मराठी व फारसी भाषेतील असतात. पहा, उपसर्ग आला का, उपसर्ग शब्द पुन्हा संस्कृत, मराठी, फारसी आलीच शब्द कालचे जशाला तसेच साधित शब्दाची आपण जी काही रचना घेतली होती. मग उपसर्ग प्रत्यय हे पाठ आपली सोडणार नाहीत. म्हणजे कायमस्वरूपी व्याकरणाच्या दृष्टीनं जेव्हा जेव्हा आपण घटकाला सुरुवात करू, एखादा नवीन घटक असेल किंवा काहीतरी नवीन अनुभव घेत असू, त्यावेळेस हे उपसर्ग प्रत्यय आपल्या सोबत कायमस्वरूपी राहणार आहेत. मग या समासातलं काय विशेष सांगितलं की यातलं पहिलं पद प्रधान असते ते उपसर्ग रूपी अव्यय असते, आणि हे उपसर्ग 3 प्रकारचे असतात. कोणते, संस्कृत, मराठी आणि फारसी भाषेतील. त्याचनंतर या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो. पाहिलं होतं आपण तक्त्यामध्ये, क्रिया विशेषणासारखा वापर केलेला असतो, म्हणजे क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारे काही शब्द या ठिकाणी असू शकतात. तिसरं आहे, संस्कृत मधील शब्दात पहिले अव्यय असते. संस्कृत मधल्या शब्दामध्ये पहिलं अव्यय असते व दुसरा शब्द विशेषण किंवा नाम असतो. दुसरा शब्द विशेषण किंवा नाम असतो. परंतु मराठी उदाहरणात मात्र शब्दांची पुनरावृत्ती होते व दोन्ही नामेच असतात. पहा इथं पुनरावृत्ती म्हणजे काय झालं, आता इथं शब्दांची पुनरावृत्ती, तेच शब्द परत परत येतात. हो, शब्दांची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा यायला ते. मग काल आपण पाहिलं होतं शब्दांची पुनरावृत्ती होणे कशाशी संबंधित आहे, अभ्यस्त. अभ्यस्त शब्द. अभ्यस्त म्हणजे शब्दांची पुन्हा पुन्हा आपल्याला काय करायची, पुनरावृत्ती करायची, दुप्पट करायचं किंवा त्याचं द्वितूप करायचं आहे. असं जे असेल ते फक्त मराठीमध्ये होईल, संस्कृत मध्ये असं होणार नाही. संस्कृत शब्दामध्ये पहिलं जर अव्यय आलं तर दुसरं नाम किंवा विशेषण असते, परंतु मराठीमध्ये दोन्हीही नामे असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ही जी काही समासाची रचना आहे अव्ययीभाव समासाची, यामध्ये पहिलं पद प्रधान असते, उपसर्ग असते. उपसर्ग हे संस्कृत, मराठी किंवा फारसी भाषेतले असतात. या समासाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केलेला असतो. संस्कृत मधून जर आलं तर पहिलं अव्यय, त्याच्यानंतर नाम किंवा विशेषण, आणि मराठी मधून जर आलं तर सर्वच्या सर्व दोन्हीही नामेच असतात, यामध्ये कुठलेही विशेषण येत नाही. म्हणजे दिलेली जी काही माहिती असेल या माहितीनुसार समासाचा आपल्याला त्याची विशेष सांगता येतील, आणि या विशेषावरून समास सुद्धा आपल्याला ओळखता येऊ शकतो. मग हे दिलेले विशेष जे असतील या विशेषानुसार आपल्याला पुढील उदाहरणे पाहायची आहेत. उदाहरणांमध्ये दिलेली काही माहिती आहे ती माहिती सुद्धा पाहूया. इथं सर पहिले पद अव्यय आणि दुसरे कुठले म्हणून, लंगडं नाम होऊन किंवा गेला. विशेष. किती अवघड होऊन बसले. काय झालं, पहिले पद अव्यय आणि दुसरे नाम किंवा विशेषण का? दुसरे नाम किंवा विशेषण हे संस्कृत मध्ये असेल. अव्यय बर. म्हणजे ज्याचा व्यय करता येतो, शब्द तोडून लिहिता येतो असे शब्द, मग ते अव्यय या स्वरूपामधले आपले आपण पाहिलेले आहेत. मग ही रचना जी आहे हो. ती रचना सुद्धा आपल्याला त्यानुसार मांडता येऊ शकते. म्हणजे दिलेले जे शब्द असतील त्यानुसार ही मांडणी, त्याचं विशेषण आणि बाकीचं जे काही स्वरूप आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मग ही दिलेली जी माहिती आहे या माहितीनुसार काय करायचं, दिलेल्या विश्लेषणाला आपल्याला कार्यात्मक रूपामध्ये, म्हणजे अव्ययी भाव काय आहे, विशेषण काय आहे, नाम काय आहे, हे ओळखून आपल्याला त्याच्यासोबत त्याची रचना मांडायची आहे. म्हणजे त्याच्यातले विशेषण आहेत का, किंवा पहिलं पद प्रधान आहे की नाही,
मग क्रियाविशेषणासारखा एखादा उपयोग घेतलेला आहे का? ही जी आता आपण 3-4 वैशिष्ट्ये पाहिली म्हणजे त्याची विशेषता पाहिली, या अव्ययीभाव समासामध्ये असणं महत्वाचं असते. चौथं एक दिलेलं आहे पहा इथं, की दिलेली जी काही आहे म्हणजे रचना जी आहे त्या अव्ययीभाव समासाची, त्याच्यामध्ये सांगितलंय की हे शब्द बहुधा स्थळ, काळ किंवा रीतिवाचक असतात. पहिलं आपण त्या ज्या आकृतीमध्ये पाहिलं त्यामध्ये सांगितलं होतं स्थळ, मग घरोघरी, काल, क्षणोक्षणी आणि रीतिवाचक. रीतिवाचक मध्ये एक शब्द पाहिला होता, 3ला 3 शब्द आपण या ठिकाणी घेतलेले होते. मग इथं हे शब्द बहुधा कसे असतात म्हणजे स्थळ, काळ आणि रीतिवाचक असतात. मग इथं दिलेले काही 3 गट पडतात या शब्दांचे. आता या शब्दांच्या गटानुसार हे पहा इथं अ दिलंय, अ आ इ ई असे त्याचे आता आपल्याला काहीतरी समजा नियम आणि त्याच्या नियमानुसार शब्दांची रचना कशी झालेली आहे अव्ययीभाव समासाची ती सुद्धा या ठिकाणी पाहता येईल. इथं पहा पहिलं दिलेलं आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात. उपसर्ग म्हणजे काय आपण पाहिलं नेहमी नेहमी पाहत आलेलं आहे. उपसर्ग, उपसर्ग कधी जोडले जातात शब्दांच्या आधी आधी जोडले जातात. मग आता आ, यथा, प्रति हे 3 संस्कृत मधले जर उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतील तर हे या अव्ययीभाव समासामध्ये येतात. आता इथं रचना दिलेली आहे पहा. रचनेनुसार काय सांगितलंय, पहिलं दिलंय सामासिक शब्द त्याचा विग्रह, सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह. मग इथं पहिलं दिलंय पहा आजन्म. आजन्म म्हणजे त्याचा विग्रह काय होतो जन्मापासून, कालवाचक. आपण आजन्म हा शब्द कालही घेतला होता. आजन्म म्हणजे जन्मापासून, कालवाचक जेव्हापासून तो जन्मला तेव्हापासून. यथाक्रम मध्ये पहा इकडे दुसरा शब्द आहे आमरण. आमरण म्हणजे काल उपोषणाबाबत उदाहरण सांगितलं होतं की आम्ही उपोषण करतो त्याच्या पुढे लिहिलेलं असते आमरण उपोषण. मग आमरण म्हणजे मरेपर्यंत, कालवाचक जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, म्हणजे ठाम आहो आम्ही आमच्या भूमिकेवर. मग आमरण या सामासिक शब्दाचा विग्रह मरेपर्यंत, कालवाचक. तिसरा आहे यथाक्रम, क्रमाप्रमाणे. यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे, क्रमाक्रमाने पहिल्याच्या नंतर दुसरा, दुसऱ्याच्या नंतर तिसरा, तिसरीच्या नंतर चौथा, मधातच 50च्या नंतर 22 येईल का नाही, तर क्रमाक्रमाने. रीतिवाचक आहेत, हे रीत आहे, क्रमाने मोजल्या जातात. प्रतिक्षण, प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला, कालवाचक. यथान्याय ज्याच्यामध्ये न्यायाप्रमाणे, यथान्याय म्हणजे न्यायाप्रमाणे ज्याच्यामध्ये न्याय दिलेला आहे, रीत दिलेली आहे. रीत कशाची दिलेली आहे, न्यायाची. न्यायदान जे आपण करतो ते रीतीला धरून असते आणि त्याच्यानुसार ही रचना केलेली आहे. पुढं यथाविधी. यथाविधी म्हणजे विधीप्रमाणे. यथा एखादा कार्यक्रम असेल आपला, आपण यथाविधी सगळी पूजा मांडली म्हणतो, मग विधीप्रमाणे पूजा मांडलेली आहे. त्याच्यानंतर प्रतिवर्ष. आता हे शब्द भरपूर आहेत, आता मी हे थोडं कसं वेगामध्ये घेतो. प्रत्येक शब्द तुमच्या समोर आहे स्क्रीनवर, तुम्ही सुद्धा वाचायचा माझ्या बरोबर आणि त्याचं जे काही विग्रह दिलेला आहे तो सुद्धा पाहायचा, कारण हे शब्द भरपूर आहेत. मग प्रत्येक शब्द आपण जर घेत गेलो त्यावेळेस तेवढाच वेळ जाणार आहे. सर्वांनी ज्या वेळेला मी वाचत आहे त्याच वेळेला वाचायचं आणि त्याचं विश्लेषण समजून घ्यायचं. प्रतिवर्ष, प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला, कालवाचक आहे. प्रत्येक वर्षी, दरवर्षी. यथावकाश, यथावकाश म्हणजे अवकाशाप्रमाणे, कालवाचक. व्यर्थ, व्यर्थ म्हणजे अर्थाशिवाय, रीतिवाचक, काहीच त्याचा फायदा नाही. यावज्जीव, यावज्जीव म्हणजे जीव असेपर्यंत, कालवाचक. आता पहा हे जे काही आपल्या पुढे 10 शब्द दिलेले आहेत, या 10 शब्दांमध्ये काय दिलंय पहा, की दिलेली जी काही माहिती आहे याच्यामध्ये पहा आ, यथा, इथं आहे आ, यथा, यथा, प्रति, आ, प्रति, यथा, यथा, याव. आता हे पहा यथा, या, आ, प्रति असे जे काही संस्कृत उपसर्ग होते हे जन्मच्या आधी आ जोडला, क्रमच्या आधी यथा जोडला, न्यायच्या आधी यथा जोडला, वर्षाच्या आधी प्रति जोडलंय. म्हणजे दिलेले शब्द जे आहे, आता या व्यर्थामध्ये सुद्धा अ आहे, व्य, व्य, अची छटा आहे. इथं सुद्धा हे जोडलेले जे उपसर्ग आहेत या उपसर्गानुसार पहिलं पद प्रधान ठरायला पहा. आता याचा विग्रह पहा. पहिलं जे दिलं आहे अजन्म, याचा विग्रह काय दिलाय पहा, अजन्म. मग आजन्म म्हणजे काय, यातला जन्म शब्द दिलाय पहा, जन्म. पण जन्माच्या आधी इथं विग्रहामध्ये काय माहिती दिली पाहिजे, जन्मासोबत काय माहिती जोडली, पासून, म्हणजे जन्मापासून, कालवाचक. मग हा आजन्म म्हणजे काय, तर आ हा जो उपसर्ग त्याच्या आधी जोडला याचा जे काही संस्कृत अर्थ आहे त्याचा जर विग्रह केला तर आजन्म म्हणजे जन्मापासून, म्हणजे या जन्मलेच्या वेळेपासून असं त्याचं विग्रह रूप आपल्याला दिलेलं आहे.
म्हणून यातलं सर्वातलं पहिलं पद प्रधान आहे. आ यथाविधी प्रति. इथं सुद्धा आ यथाविधी प्रतिक्षण जे काय आहे हे पहिले पद प्रधान आहेत, म्हणून हा अव्ययी भाव समास आहे. कोणता आहे समास हा? अव्ययी भाव. या समासाच्या प्रकारामध्ये दुसरा काय आपला नियम आहे तो नियम समजून घेऊया. दिलेली जी काही माहिती आहे हे शब्द आता इथून पुढे तुमच्या समोर भरपूर येणार आहेत. म्हणजे प्रत्येक शब्द हा वेगळ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी साकार होणार आहे किंवा तुमच्या नजरेसमोर येणार आहे. म्हणजे दिलेल्या शब्दाच्या संधी विग्रहानुसार किंवा त्यांच्या विग्रहानुसार हे समासाचे जे वर्गीकरण असेल अव्ययी भाव, तत्पुरुष, बंधव, हे आपल्याला प्रत्येक वेळी समजून घेणं महत्वाचं ठरणार आहे. म्हणजेच आता ही जी काही रचना आहे ही अव्ययी भाव समासाची, यातील पहिलं पद हे महत्वाचं आहे आणि पहिल्या पदानुसारच याची रचना झालेली आहे. दुसरा नियम काय सांगतोय पहा. दुसऱ्या नियमामध्ये दिलंय आ मध्ये काय सांगितलंय, या बे दर बेला गैर बिन हर. हे पहा आता उपसर्ग जोडले याला. बे दर बेला गैर बिन हर वर बर यासारखे जे काही उपसर्ग या ठिकाणी जोडलेले आहेत. मग या उपसर्गानुसार पहा आता हे कोणत्या भाषेतले आहेत? फारशी. आधी जे कोणते होते आपण आ यथा प्रति जोडले ते होते संस्कृत भाषेतले. आता आपण आलो फारशी भाषेतील उपसर्गांकडे. आता हे शब्द जर लागून तयार झालेले काही शब्द असतील तर या शब्दांना अव्ययीभाव समासाची उदाहरणे असावी लागेल. म्हणजे दिलेली शब्द ही अव्ययीभाव समासाची असतील. आता पहा दर, बे, बिन, गिन हे काही शब्द आहेत. या शब्दांचा आपण थोडक्यात आता वापर कसा केलेला आहे ते पाहू. इथं पहा दर साल. दर साल म्हणजे काय बरं? इथं अर्थ सुद्धा दिला आहे त्याचा विग्रह. प्रत्येक वर्षी. दर साल म्हणजेच काय? प्रत्येक वर्षी. कालवाचक. हर रोज. हर रोज म्हणजे प्रत्येक दिवशी. कालवाचक. बिनधास्त. धास्तीशिवाय. बिनधास्त म्हणजे काय? बिनधास्त राहते बाबा म्हणतो, याला काही भीती नाही काही नाही, म्हणजे याला कुठलीच काळजी नाही. बिनधास्त. मग धास्तीशिवाय कुठलीच भीती नाही त्याच्या मनामध्ये. बेशक. शंका न घेता. शंकेशिवाय. रीतिवाचक. कोणतीच शंका त्याच्या मनामध्ये नाही. बेलाशक. बेलाशक पहा शंका न घेता शंकेशिवाय रीतिवाचक आहे. गैरहजर. हजेरीशिवाय. विरुद्ध. रीतिवाचक. म्हणजे हजेरीशिवाय परवानगी न घेता गैरहजर राहिला. बिनधोक. धोक्याशिवाय. कोणताच धोका नाही. रीतिवाचक. बिनचूक. चुकीशिवाय कोणतीही चूक त्यामध्ये झालेली नाही. बर हुकुम. हुकुमाप्रमाणे. रीतिवाचक. हुकुम काढला की त्याचं पालन करावंच लागते. बिनशर्त. शर्तीशिवाय कोणतीच शर्त नाही. रीतिवाचक. जशाला तसं. गैरशिस्त. शिस्तीशिवाय. विरुद्ध. रीतिवाचक. कोणतीही शिस्त नाही. दररोज. प्रत्येक दिवशी. कालवाचक. बेमालूम म्हणजे माहीतच नाही काय. मले काय मालूम आपण म्हणतो. मले काय मालूम. बेमालूम आहे म्हणतो मी, म्हणजे कुठलीही माहिती मला माहित नाही. माहिती शिवाय. आता हे दिलेली जी शब्द आहेत ही शब्द किंवा रचना ह्या अव्ययी भाव समासाचे आहेत. त्यातले जे उपसर्ग मेन होते ते आता आलेले फारशी भाषेतले आहेत. पहा प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला दिलेले उपसर्ग हे फारशी भाषेतले आहेत. दर, हर, बिन, धास, बेशक, बेलाशक, गैरहजर यातले पहिले जे अक्षर जोडलेली आहेत ही फारशी प्रत्यय जोडून तयार झालेली उपसर्गयुक्त रूप आहेत आणि यांची अव्ययीभाव समासाची उदाहरणे म्हणून आपल्याला महत्वपूर्ण ठरणारी रचना आहे. आता या रचनेनंतर पुढील उदाहरणांकडे वळूया. पुढील उदाहरणे काय आहेत ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं ठरते. अव्ययीभाव समासाची उदाहरणे पाहत असताना प्रत्येक रचना ही वेगळ्या स्वरूपामध्ये आहे. पहिली आपण संस्कृत प्रत्ययांची पाहिली, दुसरी जी आहे ती फारशी प्रत्ययांची पाहिली, आता तिसरी जी आहे ते आपल्या मराठी शब्दांची असणार आहे. मग या मराठी शब्दांच्या रचनेनुसार आता जी काही उपसर्ग आपल्याला आहेत ते उपसर्ग पाहू. म्हणजे या उपसर्गयुक्त रूपानुसार आता पुढे जाताना त्याच्या रचना पाहूयात. पहा मराठी भाषेत विरुक्त होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात. मराठी भाषेतील विरुक्ती म्हणजे अभ्यस्त शब्द, जसं आपण म्हटलो काल, म्हणजे पुनरावृत्ती झालेले शब्द तयार होऊन झालेले क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात. ही सुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. आता पहा घरोघरी शब्दाची पुनरावृत्ती झाली. घरोघरी. घर घर. प्रत्येक घरी. स्थलवाचक. वारंवार तोच शब्द पुन्हा पुन्हा आलाय. पहा थोडासा अनुस्वाराचा बदल. प्रत्येक वारी. प्रत्येक दिवशी. कालवाचक. पानोपानी. थोडा बदल आहे. अंशाभ्यस्त. पानोपानी.
म्हणजे प्रत्येक पानात स्थलवाचक. गल्लोगल्ली प्रत्येक गल्लीत स्थलवाचक. दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी कालवाचक. दारोदार प्रत्येक दारी स्थलवाचक. जागोजागी प्रत्येक जागी स्थलवाचक. म्हणजे ही जी काही मराठी भाषेतील उपसर्गयुक्त रूपे आहेत किंवा मराठी भाषेतील जी काही रचना आपण घेतलेली आहे, मग ही विरुक्त होऊन तयार झालेले शब्द क्रिया विशेषणाप्रमाणे वापरले जातात. आता इथं विरुक्त हे महत्वाचं आहे. विरुक्त म्हणजे पुनरावृत्ती झालेले शब्द. आता याच्यातला इथं काही संकीर्ण अव्ययी भाव म्हणजे या ई नियमाला लागू होणारं काही माहिती दिली आणि त्याच्यामध्ये काय सांगितले पहा. संकीर्ण अव्ययी भावामध्ये दोन वेगवेगळ्या भाषेतील शब्द एकत्र येऊन तयार झालेला सामासिक शब्द जो असतो त्याला म्हणायचं संकीर्ण अव्ययी भाव. मग इथं दर दिवस, हर घडी. आता दर दिवस पहा, दर कोणत्या भाषेतला आहे? हा मागचं पाहिला आपण, फारसी भाषेतला उपसर्ग आहे. आणि दिवस, दिवस कोणत्या भाषेतला आहे? आपल्या कोणत्या भाषेतला आहे? मराठी. आता हा दिन संस्कृत शब्द आहे, दिन, आणि याच्यापासून आपण घेतलेला शब्द आहे दिवस, मराठी. मग ही रचना जी आहे, दर आणि दिवस असे दोन शब्द जोडले, फारसी आणि मराठी, मग याच्यापासून झाला दर दिवस. ही रचना आपल्याला या ठिकाणी जर असेल तर या रचनेला म्हणायचं संकीर्ण अव्यय भाव. हर घडी, हर घडी पा, हर, आताच आपण हरचं पाहिलं. हर म्हणजे प्रत्येक, घडी, घडी म्हणजे क्षणाला, प्रत्येक क्षणाला, हर घडी. आता यावनी अव्ययी भाव म्हणजे काय पहा, यात फारसी अरबी सामासिक शब्द मोडतात. फारसी आणि अरबी जर शब्द एकत्र आले तर होतो यावनी अव्ययी भाव समास. मग गैरहजर पहा, दोन शब्द आहेत, गैरकायदा, गैर कायदा. गैर हा कोणता शब्द झाला? मग फारसी. आणि कायदा हा झाला अरबी. दोन्ही मिळून झालं गैरकायदा. मग हे अव्ययी भाव समास आहे. पहिलं पद प्रधान आहे गैर. गैर म्हणजे गैरकायदा, म्हणजे याचं विश्लेषण, विग्रह काय होईल? काय होईल विग्रह? कायद्याचा दुरुपयोग. नाही, कायद्याशिवाय. गैरहजर पाहिलं ना आपण, परवानगीशिवाय. जसं गैरकायदा, कायद्याशिवाय, कोणताच कायद्याचं त्याला काहीही बंधन नाही, असं गैरकायदा. बरहुकुम, हर वक्त, हे जे काही फारसी आणि अरबी यापासून बनलेले शब्द या ठिकाणी यावनी अव्ययी भाव समासामध्ये दिसून येतात. मग हा यावनी अव्ययी भाव, त्यानंतर संकीर्ण अव्ययी भाव काय आहे आपल्या लक्षात आलं असेल. संकीर्ण अव्ययी भाव म्हटलं की फक्त काय घ्यायचं, त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या भाषेतील शब्द. मग कोणत्या दोन भाषेतील असू शकतात? जसं इथं आता खाली पहा, खालचं आता इथं तुम्ही म्हणू शकता का बा फारसी आहे ना अरबी सामासिक शब्द आहे, कसं काय घ्यायचं फारसी किंवा अरबी सामासिक शब्द? मग इथं गैरकायदा हे जी काही शब्दांची रचना आहे ही फारसी किंवा अरबी आहे. तर वरचे जे संकीर्ण अव्ययी भाव आहे याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या भाषेतले शब्द आलेले आहेत. म्हणजे या रचना संकीर्ण अव्ययी भाव आणि यावनी अव्ययी भाव या स्वरूपामध्ये आपल्याला सांगता येतात. त्यांचा अभ्यास त्या दृष्टिकोनातून आपल्याला करता येऊ शकतो. आता यानंतरचं पुढचं जे काही आपली आहे स्लाइड त्याकडे वळूया. आता इथं आपल्या अव्ययी भाव समासाची आपण उदाहरणं पूर्ण पाहिलेली आहेत. आता यानंतरचं जे आहे ते आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचं विश्लेषण पाहूया. तत्पुरुष समासाचं जे काही वर्गीकरण केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे, यामध्ये काय सांगितलंय पहा. ज्याप्रमाणे अव्ययी भाव समासाची आपण चार कुठली तरी वैशिष्ट्ये पाहिली होती, तशी इथं काही त्या तत्पुरुष समासाची दिलेली आहे. तत्पुरुष समासामध्ये सुरुवातीला पाहिलं की आपण द्वितीय पद प्रधान राहते, दुसरं पद प्रधान राहते, दुसरं. मग इथं दिलेलं दुसरं पद कोणतं महत्वाचं आहे ते सुद्धा पाहू. पहा, या समासातील दुसरे पद प्रधान असून पहिला शब्द नाम किंवा विशेषण असतो. पहिला शब्द हा कायमस्वरूपी नाम किंवा विशेषण असतो आणि विग्रह करताना त्यास प्रथमा व संबोधन सोडून इतर सर्व विभक्तीचे प्रत्यय लागतात. तत्पुरुष समासाला कधीच प्रथमा आणि संबोधन म्हणजे शेवटची विभक्ती, पहिली विभक्ती प्रथमा आणि शेवटची विभक्ती जी आठवी आहे संबोधन, ही विभक्तीचे प्रत्यय कुठल्याही स्वरूपात या तत्पुरुष समासाला लागत नाही. तत्पुरुष समासाचा वापर ज्यावेळेस आपण केलेला असतो त्यावेळेस तत्पुरुष समासामध्ये प्रथमा आणि संबोधन या विभक्ती सोडून इतर सर्व विभक्तीचे प्रत्यय वापरले जाऊ शकतात, पण दोघांचे लागत नाहीत. कोणते? प्रथमा आणि संबोधन. त्याचबरोबर काय, पहिला शब्द नाम असते म्हणते, दुसरा नाम किंवा विशेषण असतो. ते पहिला शब्द नाम किंवा विशेषण असतो. पद दुसरं महत्वाचं असते याच्यात. इथं सामासिक शब्द तयार करताना मात्र असे अनेक प्रत्येक शब्द काढून टाकले
जातात. प्रत्यय आणि शब्द काढून टाकले जातात म्हणते. समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. अर्थ महत्वाचा आहे. अर्थाच्या दृष्टीने आता इथं शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहिणं महत्वाचं ठरते. तत्पुरुष समासाचे दोन प्रकार पडतात. एक आहे व्याधिकरण तत्पुरुष आणि दुसरा आहे समानाधिकरण तत्पुरुष. मग हे व्याधिकरण तत्पुरुष काय, समानाधिकरण तत्पुरुष काय ते पाहूया. व्याधिकरण तत्पुरुष मध्ये पहा, तत्पुरुष समासातील शब्दाचा विग्रह करताना दोन्ही शब्द वेगवेगळ्या विभक्तीत येत असतात. दोन्ही शब्द वेगवेगळ्या विभक्तीत येत असतील म्हणजे पहिला जर प्रथमा म्हणजे पहिला जर चतुर्थीमध्ये आलं, प्रथमा येणार नाही कारण तत्पुरुष आहे. पहिला जर चतुर्थीमध्ये आलं तर दुसरं षष्ठीमध्ये येईल किंवा पंचमीमध्ये येईल किंवा द्वितीया तृतीया कुठलंही येईल, पण दोन त्याच्यामध्ये काय असतील, विभक्तीचे प्रत्यय असतील. हे झालं व्याधिकरण तत्पुरुष. दोन विभक्तीचे प्रत्यय जर लागत असतील तर त्या समासाच्या तत्पुरुष समासाच्या प्रकाराला व्याधिकरण तत्पुरुष असे म्हणतात. या प्रकारात विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, नत्र तत्पुरुष आणि अलुक तत्पुरुष असे 4 प्रकार येतात. 1, 2, 3 आणि 4 विभक्तीचे तत्पुरुष प्रकारातले प्रकार. पहिलं विभक्ती तत्पुरुष, दुसरं उपपद तत्पुरुष, तिसरं नत्र तत्पुरुष आणि चौथं अलुक तत्पुरुष. अशा या रचना विभक्तीच्या रूपानं म्हणजे प्रत्ययाच्या सामासिक शब्दाच्या प्रत्ययाच्या विभक्तीच्या प्रकारानुसार मांडता येतात. आता ही झाली व्याधिकरण तत्पुरुष. आता पाहूया समानाधिकरण तत्पुरुष म्हणजे काय. दिलेली माहिती जी काय आहे, आता ही पहिल्यांदा व्याधिकरण तत्पुरुष जे आपण पहिला प्रकार पाहत आहोत त्याच्यामध्ये जे 4 उपप्रकार आहेत, या 4 उपप्रकारानुसार आता पुढे जाऊया आणि त्याच्यानंतर आपण समाधिकरण समास तत्पुरुष समास सुद्धा पाहणार आहोत. आता हे विभक्ती तत्पुरुष म्हणजे काय पहा, ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष असे म्हणतात. इथं लक्षात घ्या, कोणती तरी विभक्ती या ठिकाणी वापरलेली असते आणि विग्रह करताना काय करायचंय तर त्याच्यातला जे काही समजा विभक्तीचे पद आहेत, विभक्तीचे प्रत्यय असतील किंवा ते अव्ययी असतील, ते काय करायचे आहेत, लोप करायचे आहेत. लोप म्हणजेच काय, लोप म्हणजे काढून टाकायचे आहेत. काढून टाकताना त्याचं विश्लेषण आपल्याला फक्त समजून घेण्यापुरतं विग्रह राहणार आहे. मग इथं सामासिक शब्द, त्याच्यानंतर विग्रह आणि समास, जसं अव्ययी भावामध्ये आपण पाहिलं तशीच रचना इथं सुद्धा आहे. सामासिक शब्द, विग्रह आणि समास. पहिलं उदाहरण पहा, सुख प्राप्त. आता याच्यामध्ये सुख प्राप्त यामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे. कोणतं पद महत्वाचं आहे इथं, प्राप्त. प्राप्त हे जे दुसरं पद आहे हे महत्वाचं आहे. कारण तर काय तर आता या प्राप्त झाल्यामुळं त्या समासाला काहीतरी अर्थ मिळालाय. मग इथं विग्रह काय दिलाय पहा, सुखाला प्राप्त. सुखाला प्राप्त, सुख प्राप्त म्हणजे सुखाला प्राप्त झालेला किंवा सुख प्राप्त, सुखापासून सुखाने प्राप्त झालेला आहे. मग इथं सुखाला प्राप्त, सुखाला प्राप्त. आता हा शब्द घ्या, सुखाला, याला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे सांगा. द्वितीय आणि चतुर्थी. पण चतुर्थी का म्हणणार नाही आपण, इथं वियोग किंवा भेट असं काही दिलं, दान भेट काही दिलेलं आहे का, नाही. मग द्वितीयचं जे काही आहे, द्वितीयेचा कारकार्थ आहे कर्म. द्वितीयेचा कारकार्थ काय आहे, कर्म. मग हे सुखाला प्राप्त झालेला म्हणून याच्यामध्ये कर्माची उल्लेख आहे आणि हे झालं द्वितीय कर्म तत्पुरुष. द्वितीय कर्म तत्पुरुष. त्यानंतर पहा पुढचं उदाहरण, दुःख प्राप्त. दुःखाला प्राप्त, द्वितीय कर्म. देशगत, देशाला गेलेला, द्वितीय कर्म. तोंडपाठ, तोंडाने पाठ, तृतीय करण. आता पाहिजे प्रत्यय बदला, तोंडाने पाठ साधन आहे. पाठ करण्याचं साधन कोणतं आहे इथं, तोंड. मग साधन कोणत्या विभक्तीचं आहे, करण. करण किंवा साधन कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे, तृतीय. म्हणून तृतीय तत्पुरुष. इथं तृतीय तत्पुरुष, त्या विभक्तीचं नाव त्या तत्पुरुष समासाला जोडायचं. आता काहीच करायचं नाही वेगळं. दिलेले शब्द जसे आहेत त्याचा विग्रह करायचा आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्ययानुसार त्या तत्पुरुष समासाला विभक्तीचे प्रत्यय जोडून टाकायचे. कारण याचं नावच काय आहे, विभक्ती तत्पुरुष. मग इथं चौथं, तोंडाने पाठ. मातृसदृश्य. मातृसदृश्य म्हणजे काय,
मातेने सदृश्य, मातेशी सदृश्य, शी, नेशी इही, पहा अनेक वचनी, नि, शी, इही हे विभक्ती तृतीयाचे, निशी, ही, इही, मग हे विभक्ती तृतीयाचे प्रत्यय. मग मातेशी सदृश्य, मातेसारखा, करण तृतीया. त्याच्यानंतर पुढचे शब्द पहा, कपाळ करंटा, कपाळाने करंटा म्हणजे दुर्दैवी, कपाळ करंटा. तत्सम, तत्सम म्हणजे त्याशी सम, त्याशी, शी बा तृतीयाशी, करण. नख भिन्न, पुढचे शब्द नख भिन्न, नखाने भिन्न तृतीयाकरण. कृपावलोकन, कृपेने अवलोकन तृतीया तत्पुरुष. मन कल्पित, मनाने कल्पित, मन कल्पित म्हणजे काय, आपल्याच मनानं ठरवायचं. गज मोजणी, गजाने मोजणी, गज मोजणी म्हणजे अंतर मोजायचंय. मग गजाने मोजणी, गज म्हणजे लोखंडाने किंवा वजनाने काहीतरी, आपलं गज म्हणजे मोजण्याचं साधन, त्याला सुद्धा आपण गज मोजणी असे म्हणतो. दुप्पट, दुप्पट म्हणजे दोहोनी जी पट आहे ती तृतीया, दोहोंची पट. उपासमार, उपासाने मार म्हणजे भुकेनं मार राहणे. तोंड जबानी, तोंड जबानी, तोंडाने जबानी तृतीया. हे विभक्तीचे प्रत्यय काय लागलेले आहेत त्याच्यावरून या तत्पुरुष समासाचे विभक्तीचे जे काही नाव आहेत ती निश्चित झालेली आहेत. मग इथं पहा, द्रव्य साध्य, षष्टी चाचीचे, सप्तमी ओन होनच, सप्तमी आता पुढे येणार आहे ते उण होणं. आपण क्रमाने जात आहोत, द्वितीया तृतीया. आता पुढे येणारे शब्द पाहूया. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित म्हणजे ईश्वराकडून निर्मित झालेले, म्हणून हे झालं तृतीया करण तत्पुरुष. म्हणजे दिलेल्या विभक्ती तत्पुरुष जे काही वैशिष्ट्य आहे यामध्ये आपल्याला समजेल की दिलेली जी काही त्याचा विग्रह करताना विभक्तीचे प्रत्यय जे जोडलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला आजच्या स्लाइडमध्ये विभक्तीचे प्रत्यय आणि त्याचे कारकार्थ सुरुवातीला घेतले, कारण तर हे विभक्तीच्या प्रत्ययानुसार काम करते आणि या विभक्तीच्या प्रत्ययानुसारच जर आपण सुद्धा एक एक त्याचं विश्लेषण केलं तर आपल्या ते लक्षात आलेलं आहे. म्हणून या तत्पुरुष समासानुसार आता हे विश्लेषणात्मक बाबी या ठिकाणी आहेत. पहा पुढचे शब्द, भक्तिवश, भक्तीने वश तृतीया, भक्तीने वश. बुद्धिजड, बुद्धीने जड. गुणहीन, गुणाने हीन. दर्याद्र, दयने आद्र. आता चौथे पहा, इथून 21 नंबरच्या शब्दापासून पहा, क्रीडांगण पासून विभक्ती बदललेली आहे या ठिकाणी. आणि क्रीडांगण पहा 21 नंबरचा शब्द क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, क्रीडेसाठी चतुर्थी संप्रदान. पहा क्रीडेसाठी म्हणजे खेळण्यासाठी, दान किंवा त्याचं जे काही आहे संप्रदान, भेट, वियोग ते तिथं दिलेलं आहे. सचिवालय, सचिवासाठी आलय. कृष्णार्पण, कृष्णाला अर्पण, कृष्णाला अर्पण. इथं पहा द्वितीयचा विभक्तीचा प्रत्यय आहे, तृतीय चतुर्थीचा पण आहे ला, पण इथं विभक्तीचं प्रत्ययाचं कारकार्थ वेगळा आहे. कृष्णाला अर्पण, अर्पण म्हणजेच काय, भेट दिलं, देऊन टाकलं कृष्णाला, मग कृष्णार्पण. चतुर्थी संप्रदानी. कृष्णाश्रित, कृष्णास आश्रित, कृष्णाला आश्रित ठेवलेलं आहे, संप्रदानी चतुर्थी. गायरान, गायीसाठीचे रान. राजाश्रित, राजास आश्रय, आश्रित. तपाचरण, तपासाठी आचरण, तपासाठी आचरण. आता तपाचरण याच्यामध्ये आणखी षष्टीचा सुद्धा प्रत्यय जोडता येईल आपल्याला. तपाचे आचरण, तपाचे आचरण म्हणजे तपाचे काही नियम असतील ते पालन करणे. मग तपाचे, चाचीचे म्हणल्यानंतर कोणती विभक्ती आली आपली, षष्टी. षष्टी. मग हे षष्टी विभक्तीच्या प्रत्ययाअंतर्गत सुद्धा आपल्याला तपाचरण सांगता येऊ शकते. पण पर्याय पाहून उत्तर लिहायचे, कारण पर्यायामध्ये जर आपल्याला षष्टी दिलेलेच नसेल तर गोंधळून न जाता सरळ सरळ चतुर्थी निवडायची. आणि जर दोन्ही पर्याय दिलेले असतील तर त्यावेळेस निश्चित रूपाने दोन्ही पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे आहेत. म्हणजे हे षष्टी, तपाचरण आणि तपासाठी आचरण ही रचना जी आहे ही रचना सुद्धा आपल्याला या समासाच्या दृष्टीने, तत्पुरुष समासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असल्याचं जाणवते. पुढील काही शब्द पाहूया. आता या विभक्ती तत्पुरुष अंतर्गत भरपूर शब्द आहेत. विभक्ती तत्पुरुष अंतर्गत येणारे शब्द जे आहेत हे प्रत्येक विभक्तीचे प्रत्यय जोडून तयार झालेले असल्यामुळं आपल्याला या प्रत्यययुक्त शब्दांचा अभ्यास करणं किंवा प्रत्यययुक्त शब्दांचा वापर करणं महत्वाचं ठरणार आहे. 28 नंतरच्या स्लाइडकडे आपण वळूया. 28 नंतरचे शब्द पाहूया. पूजा द्रव्य, पूजेसाठी द्रव्य. ब्राह्मण भोजन, ब्राह्मणासाठी भोजन. बाईल वेडा, बाईसाठी वेडा. त्याच्यानंतर मेंढवाडा, मेंढ्यांसाठीचा वाडा. डोईजड, डोक्यासाठी जड, डोईजड म्हणजे डोक्यावर जड.
पोळपाट, आता हे काल शब्द घेतला होता पहा, पोळपाट आला का शब्द, सामासिक शब्द पोळपाट, पोळ्यांसाठी पाठ, संप्रदानी चतुर्थी. कमरपट्टा, कमरपट्टा कुठे लावतो आपण, कमरेला लावतो म्हणून कमरेसाठीचा पट्टा. वाट खर्च, वाटेसाठी खर्च. चोळखण, चोळीसाठीचा खण. सेवानिवृत्त, आता इथं पहा 37 नंबरचा शब्द सेवानिवृत्त. विग्रह पहा, सेवेतून निवृत्त, मग सेवेतून, तून, ऊन, हून, हा तून म्हणजेच ऊन किंवा हून हा प्रत्यय जोडलेला आहे. मग कोणती विभक्ती आहे ही, ऊनहून पंचमी. पंचमी. म्हणून या आता सेवानिवृत्त या शब्दामध्ये सेवेतून निवृत्त पंचमी, मग याला नाव दिलं पंचमी तत्पुरुष किंवा त्याचा जे काही कारकर्ता आहे आपादान, त्याच्यानुसार आपादान तत्पुरुष असं त्याला म्हटलं जाते. 38 नंबर स्वर्गपतीत, स्वर्गातून पतित, स्वर्गापासून दूर गेलेला, स्वर्गात गेलेला किंवा स्वर्गापासून दूर झालेला. पंचमी आपादान. जन्म स्वभाव, जन्मापासून स्वभाव, पंचमी आपादान. लंगोटी यार, लंगोटी यार, लंगोटी यार म्हणतो आपण, आमचा लंगोटी यार आहे म्हणतो, लहानपणापासून तो लंगोटी यार, लंगोटी घालत असल्यापासूनचा यार किंवा मित्र, पंचमी. ऋणमुक्त हा शब्द सुद्धा काल आला होता पहा, ऋणमुक्त, करपात्र, करमुक्त, ऋणातून मुक्त, पंचमी अपादान. स्वर्गभ्रष्ट, स्वर्गभ्रष्ट म्हणजे स्वर्गातून भ्रष्ट, पंचमी अपादान. दिलेले शब्द हे त्या त्या विभक्तीच्या कारकार्थानुसार, विभक्तीच्या प्रत्ययानुसार आपण शिकत आहोत. म्हणजे या रचनेनुसार आता स्वर्गभ्रष्ट पर्यंत आपण आलो. पुढील उदाहरण पाहूयात. स्वर्गभ्रष्ट म्हणजे स्वर्गातून भ्रष्ट, म्हणजे स्वर्गातून बाहेर काढून दिलेला जो काय असेल तो स्वर्गभ्रष्ट, म्हणजे त्या स्वर्गभ्रष्टनुसार त्याला विश्लेषण दिलेलं आहे. पुढील शब्द पाहूयात. पुढील शब्दांमध्ये काय सांगितलंय, दिलेले शब्द हे आता रोगमुक्त, रोगमुक्त पहा, रोगातून मुक्त, पंचमी. गर्भगळीत, गर्भातून गळीत, पंचमी. चोर भय, चोरांपासून भय. जातीभ्रष्ट, जातीतून भ्रष्ट. जन्मखोड, जन्मापासून खोड. भगिनी मंडळ, भगिनीचे मंडळ. पहा इथं बदलला आता, 48 नंबरचा शब्द पहा, भगिनी मंडळ. भगिनी मंडळ, विग्रह आहे भगिनीचे मंडळ, षष्टी संबंध तत्पुरुष, भगिनीचे मंडळ. मग चाचीचे, कोणती विभक्ती, षष्टी. पिंपळपान, पिंपळाचे पान, झालं षष्टी. नदीकाठ, नदीचा काठ. मगर मिठी, मगरीची मिठी. घरधनी, घराचा धनी. हातचाळ, हाताचा चाळ. वाघनख, वाघाचे नख. तोंड सुख, तोंडाचे सुख. गावकोस, गावाची कोस. विग्रह वाचत आहे, पुढचे बाकी तुम्हाला आता षष्टीचे प्रत्यय चालू झाले त्यामुळे षष्टी तत्पुरुष. गायमुख, गायीचे मुख. आप मतलब, स्वतःचा मतलब. प्रेमपत्र, प्रेमाचे पत्र. आमराई, आंब्याची राई. राजपुत्र, राजाचा पुत्र. राजवाडा, राजाचा वाडा. घोडदौड, घोड्यांची दौड. केळफुल, केळाचे फुल. आता 65 नंबरच्या शब्दापर्यंत पहा. युद्ध चातुर्य, विग्रह दिलेला आहे त्याचा. युद्ध चातुर्य, विग्रह आहे युद्धातील चातुर्य, सप्तमी तत्पुरुष. पहा तील म्हणजे आता जे विभक्तीचे प्रत्यय आहेत सप्तमीचे, सप्तमीचे प्रत्यय कोणते आहेत, आ. या विभक्तीच्या प्रत्ययानुसार आता आपल्याला जायचंय. मग पहा युद्ध चातुर्य, युद्धातील चातुर्य, सप्तमी. प्रसंगावधान, प्रसंगातील अवधान. तील म्हणजे ह्या ई प्रत्यय यायला बरं त्याच्यात, मग हा सप्तमी अधिकरण. घर जावाई, घरातील जावाई, सप्तमी अधिकरण. मध्यस्थ, मध्ये असणारा, मध्ये असणारा, मध्यस्थ, सप्तमी तत्पुरुष. या प्रकारचे हे शब्द तत्पुरुष समासाचे आहेत. म्हणजे दिलेली रचना ही अव्ययीभाव, त्यानंतर आता तत्पुरुष मध्ये आपण पाहतो, तत्पुरुष मधली विभक्ती तत्पुरुष पाहतो. त्या विभक्ती तत्पुरुषाच्या अंतर्गत आपली जी काही शब्दरचना होत्या या सर्व शब्दरचना या ठिकाणी सप्तमी पर्यंतच्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर पुढील पाहूया. पुढे दिलेले काही शब्द असतील त्यामध्ये सुद्धा आपल्याला महत्वाचे जे आहे ते पाहूयात. पहा गृहप्रवेश, घरात प्रवेश, सप्तमी, घरात प्रवेश. दानशूर, दानात शूर. वनगाय, वनातील गाय. गावदेवी, गावातील देवी. कृषी पंडित, कृषीतील पंडित. घरधंदा, घरातील धंदा. कूपमंडूक, कुपातील मंडूक. शास्त्र पंडित, शास्त्रात पंडित असलेला. वनभोजन, वनातील भोजन. पानकोंबडा, पाण्यातील कोंबडा. पानसाप, पाण्यातील साप. स्वर्गवास, स्वर्गातील वास म्हणजे स्वर्गात राहणे. पोटशूळ, शूळ म्हणजे दुखणं, पोटातील दुःख, पोटातील शूळ. कलाकुशल, कलेमध्ये कुशल असणारा जो कोणी असेल त्याला म्हणायचं कला कुशल. ही झाली सप्तमी तत्पुरुष
सर्व प्रकारची उदाहरणे. सर हे थोडे व्हिडिओ टाका सर. हो, हे आपले व्हिडिओ सुद्धा टाकू या संबंधीचे. त्यानंतर जे काही उदाहरणं आहेत हे उदाहरणं पूर्ण करूयात आणि त्याच्यानंतर आपण थांबूयात, कारण पुढची तासिका यानंतर मानसशास्त्राची होणार आहे. यापर्यंत आपण कला कुशल पर्यंतचे शब्द सर्व पाहिलेत. हे झाले आपले तत्पुरुष समासाची सर्व उदाहरणे. म्हणजे तत्पुरुष समासाअंतर्गत आपल्याला जे काही शब्द महत्वपूर्ण होते हे शब्द या ठिकाणी विभक्ती तत्पुरुषाची आपण फक्त पाहिलेली आहेत. आता विभक्ती तत्पुरुषाअंतर्गत कुठला पाहिला आपण? पहिला जे काही होता व्याधिकरण तत्पुरुष, त्यापर्यंत आपण आलेले आहोत. व्याधिकरण तत्पुरुष. आता पुढचे जे शब्द असतील हे आपले आलोक तत्पुरुष, हे इतर काही त्याचे प्रकार आहेत, हे सुद्धा आपल्याला उद्याच्या पुढच्या तासिकेमध्ये पाहायचे आहेत. पण एक लक्षात घ्या की अव्ययीभाव समास म्हटल्यानंतर त्याच्यातले सगळे पहिले प्रत्यय जे असतील, उपसर्ग जे असतील पहिले जोडलेले, हे त्या पदाला महत्व प्राप्त करून देत आहेत. म्हणजे पहिल्या शब्दानुसार त्याचं महत्व वाढत आहे. म्हणून ते अव्ययीभाव समासाची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. मग अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान असते. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, पहिलं पद प्रधान असते. त्याचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो. त्याच्यामध्ये काल, रीत आणि स्थल असे 3 शब्द महत्वाचे आहेत. कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक. तत्पुरुष समास म्हटलं की लक्षात घ्यायचं, तत्पुरुष मध्ये दुसरं पद प्रधान असते आणि दुसऱ्या पदानुसार त्याची रचना होत असते. मग याच्यामध्ये रचना करत असताना आपल्याला विभक्तीच्या प्रत्ययाअंतर्गत आपण जे पाहत आहोत त्याला म्हणायचं विभक्ती तत्पुरुष समास. मग विभक्ती तत्पुरुषाअंतर्गत येणारी सर्व शब्द जे काही असतील ती रचना या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहे. पुढचे जे काही आता यानंतरची समानाधिकरण तत्पुरुष असेल, इतर काही तत्पुरुष प्रकाराचे जे आहेत, आलोक तत्पुरुष, मध्यम पदलोपी, द्वंद्व, बहुब्री, हे सर्व प्रकार जे आहेत हे आपल्याला पाहायचेच आहेत. आजच्या या तासिकेपर्यंत आपण तत्पुरुष समासापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. विभक्ती तत्पुरुष पर्यंत या ठिकाणी आपण थोडस थांबूया, म्हणजे जेणेकरून पुढील तासिका आपल्याला नियोजित वेळेमध्ये घेता येईल. नियोजित वेळेनुसार तिचं आपल्याला काहीतरी जे महत्व आहे त्याचं सुद्धा आपल्याला विश्लेषण करता येईल आणि आपल्या अभ्यासाला त्यातून मदतच मिळणार आहे. आता या ठिकाणी जी तासिका आपली समासाच्या संबंधित होती त्यामध्ये आपण आजच्या या ठिकाणी विभक्ती तत्पुरुष